नमस्कार, महान्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत। मागील काही दिवसापासून दौंड तालुक्यातील यवत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची इटमानाच्या घटनेनंतर यवतमध्ये तणावपूर्ण शांतता होती। त्या घटनेनंतर दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिवप्रेमींनी बंद पुकारला होता। अनेक गावे बंद ठेवण्यात आले आणि होती। त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांची यवत येथे सभा झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आणि त्यानंतर यवतमध्ये जंगलीचा घटना केली, जाळपोळ झाली। जी पोस्ट टाकली त्याच्या घरावर जमाव गेला आणि त्याचं घर जाळण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। त्यामुळे यवत परिसर, यवत स्टेशन असेल, इंदिरानगर असेल, ह्या परिसरात जमावाने दगडफेक केली। ही ठराविक समाजाची घरे लक्ष्य करण्यात आली। यवत पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आणि रात्री काही जणांना संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे। पोलिसांनी संशयितांना धरपकड सुरू केलेली आहे। या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पाहणी केली, परिस्थितीचा आढावा घेतला आणि आज यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। या ठिकाणी पोलिसांचे बंदोबस्त कशा प्रकारे